सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी श्यामल, हे श्यामल. हा, कुठे गेला हा चिराग? काय चाललंय तुमचं? काय नाही, हे चहा पितोय. नाही ते दिसतंय मला. आटपा लवकर. आटपायचं काय? आटपतोय. हे काय तेच चाललंय ना. अहो ते चहाचं म्हणत नाही, तुम्ही जरा आटपून घ्या जरा. हो जरा हा प्रोग्राम बघतो आणि मग का म्हणे घाई नाहीये तुम्हाला? कसली घाई? अगं रविवार आहे, आज सुट्टी आहे. कमॉन, आज मी आराम करणार आहे थोडा. ते मला माहितीये, आराम करा, पण सगळं उरका आणि आवरावर का तुम्ही. काय श्यामल चाललंय तुझं? अहो चला, पाहुणे आले त्याचे. हे काय पसारा आहे हा सगळा? हा, तुम्ही आधी टीव्ही बंद करा बरं. हा पटापट आवरा. ते पाहुणे आले त्यांच्या समोर हे बरं दिसतं का पारोसं बसून राहणं? तुम्ही उठा, मला सगळंच आवरून घ्यायचंय. मागून पण झाडू मारायचंय मला जरा. आणि पाहुणे गेले कुठे? झोपलेत अजून? नाही झोपले नाहीयेत. आपण बरोबर मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत. येतीलच आता. तुम्ही उरका बरं. पटकन आंघोळ करून घ्या. म्हणजे आज आबांच्या तावडीत सापडला वाटतं अरविंद. हो, आणि पेन्शनर्स क्लबला पण घेऊन जाणार आहेत आबा. हो ना? हो. म्हणजे 9:30 शिवाय येत नाहीत ते. खूप वेळ आहे अजून. नाही, पण त्याच्या आधीच तुम्ही आंघोळ करून घ्यायची आहे, कळलं ना? नंतर मग 2 वाजेपर्यंत तुमच्या गप्पा रंगतील. पटकन. आणि आजचा पेपर सगळीकडे एकीकडे शोधून ठेवा बरं. हो मी करतो. मी एवढं संपवतो आणि करतो. हो येतोय. अरे किती वेळ त्या पेपर मध्ये डोकं घालून बसलात? काय नवीन बातमी मिळणार आहे का तुम्हाला? मला सांगा, आपल्या दुर्वेंच्या पेन्शनचं काय झालं? हो खारकर, दुर्वेंची पेन्शन मिळेल. हो मिळेल, पण सध्या ना फेरीवाला क्षेत्राबद्दल सगळे काही प्रॉब्लेम वर निर्माण झाले. त्याच्यात आपण सिनियर सिटीजननी लक्ष घालायला पाहिजे. पण कोळणी मात्र दिसत नाही हल्ली. हे बघा, नवीन मेंबर आणलाय ओळख करून द्यायला. ते आमचे जावई अरविंद अमेरिकेला असतात. ते आमचा नेहमीचा फ्रेंड्सचा ग्रुप आहे, मित्रमंडळी आहे आमची नेहमीची. हो, अतिशय आवडता क्लब आहे. ग्रेट टू मीट ऑल ऑफ यू. आमचे जावई अरविंद म्हणजे शैलाचा नवरा. शैलाला एवढी पाहिलं बरं का? अरे पण आता तिला एवढ्या मुली आहेत. अरे हे बघा, मी यांची ओळख करून देतो. हे आमचे खारकर, हे नेने, हे आचरेकर, हे विरकर, याचे मोठे भाऊ विरकर. मोठे भाऊ का? अभ्यंकर आले, त्याच्या बेवड्यानी हॉटेल काढलेले नॉनव्हेज फूडचं. मरीन लाईन सुद्धा आलेली नाही. पण सांगायचा मुद्दा काय की हा मोठ्या पोझिशनला तिकडे आहे, मुद्दा चांगला आहे. सुद्धा सांस्कृतिक कामाची आवड आहे ह्याला. हा, तिथले कार्यक्रम वगैरे तुम्ही खूप ठरवलेले आहेत. खूपच, कारण काय बहुतेक म्हणजे महाराष्ट्र मंडळातर्फे जे कार्यक्रम होतात ना, ते सगळे आम्ही सगळे एकत्र मिळून ठरवतो. बहुतेक सगळे चांगले गायक वादक सगळ्यांना बोलवतो. परवाच वीणा सहस्त्रबुद्धेंचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. त्याआधी सुधीर फडकेंना बोलवलं होतं. आणि व्हायलिन वादक अतुल कुमार उपाध्याय आले, येऊन गेले. म्हणजे हा महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम ठरवणं, अमेरिकेला आणणं याची जबाबदारी असते, याच्या हातात आहे. तुम्ही एकटा नाही, हे आमचं मंडळ आहे. आणि तिथे काय की एक महाराष्ट्र मंडळाची चॅन आहे. त्यामुळे कोणता एक आर्टिस्ट आला ना, त्याला मी 4-5 शोज तरी देतो. इट्स बेटर फॉर देम ऑल्सो. इट शुड बी इकॉनॉमिकल. तुम्ही सध्या कुठल्या शहरात असता? सध्या मी अटलांटाला आहे. आमचे एक मित्र आहेत इंग्लिशमध्ये, देसाई नावाचे. इनिशियल्स काय? गिरीश देसाई. मासाहेब, आला. मासाहेब, हे आणलंस का तू? एक मिनिट, हे काय आहे? हे काय आहे? काय झालं? काय महागडी साडी घालून तू काय जेवण करते? काय ते हिंदी सिरियलवाल्यांची कॉपी करायला जाऊ नको आई. हे काय आहे? अरे बाबा, ही महागडी नाहीये, खूप दिवसाची आहे. म्हटलं काढू आता बाहेर आपण. अरविंद भाऊजी आलेत ना, जरा बरं नको का दिसायला? आपली गरिबी नको ना. काय बोलतोस तू? बरं आई, हा. मटणाचे भाव वाढवलेत का? वाढवलेत म्हणजे अगं ते कोंबड्यांवरती बर्ड फ्लू आलाय ना, त्यामुळे यांचं फावलं. मग बसचा संप असल्यानंतर कसं ऑटोवाल्यांचं फावतं तसं. स्ट्राईक आहे.
तू याचं काही ऐकू नकोस ग. शिरे तू गप्प. अगं बाई तुझी आंघोळ झाली का? हो म्हटलं उगाच कोणी तुला बोलायला नको, खूप लाडावून ठेवलंय. अगो बाई चला म्हणजे माझी काळजी करणारा कोणीतरी आहे. टॉन्ट म्हणजे मला तुझी काळजी नाही असं म्हणायचंय. अरे नसती तर मी चौकशी केली असती की ही महागडी साडी घालून का जेवण करतेस म्हणून. पुन्हा तेच. अरे बरोबर आहे आई, ही महागड्या तू साड्या ही महागडी घालते. साडी वाटते. ही कॉटनची साडी आहे आणि फक्त जरी बॉर्डर आहे. नाही नाही खूप आई, दिवस कपाटात आई पडली ही ती. महागडी साडी आहे आणि ही साडी बघून आता सगळ्या जगातल्या सगळ्या बायका आता कॉपी करणार. अशी साडी घालून किचन मध्ये जेवण करणार. मग तुझी आंघोळ झाली शिर्या? माझी अंघोळ मटण आणायला कोण गेलं होतं? हा आणि चकाच्या कोण मटण आणायला जात नाही काय? कापायचा होता मला. शी चुप. मामी मी तुला काहीतरी मदत करू? हो हो कर ना तू मला, कारण की आपल्याला जसा उशीरच काय होईल. करू मी? तू टोमॅटो कापून दे मला. हे घे टोमॅटो. ही सुरी आहे बरं का? बरं 25 रुपये मटणाचे मी दिले ना वरचे. हो मी देते ना तुला. हा. हा? दे ना. हे कुठे आहेस गं बाई? इथे. हा जरा बारीक कापायचं आहे. बारीक का? चुप रे. कांदे तू चिरशील का शिऱ्या? बरं हे हा? अगं बाबांना मटण कसं तिखट वगैरे चालतं ना? नाही म्हणजे कमी तिखट खातात ते थोडस. अगं बाई मग आता मग मटणाचं कसं करू? हा घरी होत नाही ना, म्हणजे त्याला लहर आली की मग रेस्टॉरंट मध्ये जाऊन मटण. पण मग कोल्हापुरी पद्धतीचं चालतं का? खूप आवडतं. तुला येतं करता? चला बरं झालं, मला तेच येतं करता. हो? काय करते शिऱ्या? ए मग मला पण शिकव ना मामी. म्हणजे मी करीन, आमच्या मम्माला येत नाही. हो हो मग तुला शिकवेन मी, मग तू मम्माला शिकव. हा चालेल. काय म्हणालीस? चालेल. म्हणजे ही तुला शिकवणार, तू ममाला शिकवणार, तू जातीने ममाला शिकवणार. हो. ऐक ऐका हो ऐका, निकिता आपल्या आईला मटण करायला शिकवणार. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट मधुमिलिंद जय जय अरविंद जय जय. आता मी कुणी घर देतं का घर? या तुफानाला कुणी घर देतं का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात हिंडत आहे. जिथून कुणीही उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कुणी घर देतं का घर? आणि तुम्हाला सांगतो बाबानो, तुम्हालाही सांगतो बाबानो, या तुफानाला महाल नको, या तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदव्या नको, धार नको, थैली मधली भेट नको. एक हवंय छोटस घर पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची या तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबानो, एक हवंय तुळशी वृंदावन मागल्या दारी सरकारसाठी. सरकार सरकार सरकार. आता सरकार नंतर गांधी. असं नका करू. काय मौनव्रत गांधी? नाही 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 करत. तर अरविंदराव, हा आमच्या कार्यक्रमाचा ट्रेलर कसं काय छान वाटला की नाही? तसं सांगू का, आमच्याकडे संपूर्ण 2.5 तासाचा कार्यक्रम तयार आहे. म्हणजे एकेकाचे आयटम तुम्ही आता बघितलेच. शिवाय सामनबाईंची लावणी वा जोरदार फक्कड होते. आमच्याकडे ते गोगटे आहेत ना, ते राष्ट्रपुरुषाबद्दल व्याख्यान देतात. म्हणजे काय जोश असतो, अहो विचारूच नका तुम्ही. आणि आपण काय करू, हे कार्यक्रम आपण जागोजागी ठेवू. म्हणजे आता तुमची तिकडे ओळख आहे म्हटल्यानंतर काय प्रश्नच येत नाही, नाही का? तेव्हा हा असा कार्यक्रम सगळा आपण करायचा आणि सगळं अमेरिका पिंजून काढायची.
आणि अरविंदराव आम्हाला पैशाची काही अपेक्षा वगैरे नाहीये. म्हणजे काय हे कार्यक्रम तिकडच्या रसिकांसमोर सादर होणं हे महत्वाचं आहे नाही का. तेव्हा आपण असं जागोजागी कार्यक्रम करू, सगळी अगदी अमेरिका पिंजून काढू. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, हे पैशाची काय प्रश्न नाही हो. म्हणजे काय आमची अमेरिकेची वारी होईल या निमित्ताने. आणि काय झालंय आता आम्हाला पंढरपूरच्या वारीपेक्षा सध्या अमेरिकेची वारी आणि आपण तिकडे स्थळ वगैरे तर पाहणार. प्रेक्षणीय स्थळ खूप आहे तो नायगोडा हॉल ती असू द्या हो, पण मी काय म्हणतो तिकडे कॅसिनो बिसिनो म्हणजे खूपच प्रसिद्ध आहे. माणूस ते पैशाचं काही नाही हो. म्हणजे मी काय म्हणतो पण ते नाईट क्लब म्हणजे आणि तिकडे काहीतरी ते न्यूड वगैरे काय माहिती का, आम्हाला त्याचा कलात्मक आनंद आपण अगदी रोज 2-2 शो वगैरे नको लावा. एक पास झालं पाहिजे ना. का बाबा आंघोळ नाही केली अजून? अरे हळू बोल ना बाबा. आरडाओरडा करतो उगाच तिने ऐकलं म्हणजे काय? काय नाही. हे घे. हे अरे काय झालं? काय चाललंय काय कोणाचं? तुम्ही काय बादली मॅचिंग आणि हे कुर्ता मॅचिंग काय चाललंय का? हिंदी सिरियलचा काय परिणाम तुमच्यावरती होता? आई तिकडे तसं तुम्ही इकडे काय गप्पा बस. बरं कुठे गेला होता बादली घेऊन बाहेर आंघोळ करायला? आपल्या घरात एक गाडी आहे, कधी बघतोस तिच्याकडे? हा अच्छा, गाडी धुवायला गेला होता तुम्ही? रविवार आहे आज. बाबा मला खरं सांगा, खरंच तुम्ही गाडी धुतली? एक थेंब नाही, कुठेही ओलं काही नाही झालं? खरंच कधी करू नकोस. इथे घाम गाळलाय मी सकाळी सकाळी बाहेर. कुठे घाम आहे? हा हिंदी सिरियलचा खरंच परिणाम. उगाच खोटं बोलू नका. कुठे घाम काय किंवा काय ओलं दिसतंय का? उगाच मॅचिंग घेऊन जाता निघा अंघोळी. चला 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 निघा. निघा म्हणजे काय बाबा? मी कामं केलेत. मटण आणायला गेलो होतो. दिवसभर कामं करतोय मी माहितीये. आता आबांशी 4 गप्पा मारतो, बाकीची कामं उरकतो, मग आंघोळ करतो. रविवार आहे ना. बरं बाबा मी काय म्हणतो, आपल्याकडे गाडी आहे हा, आपण आठवड्यातून 1 दिवस तर ती गेटच्या बाहेर काढूया. त्याने काय होईल? माझ्या लक्षात राहील ना आपल्याकडे गाडी आहे ते. का मग उगाच रविवार आपण ती धुवायची का? त्यासाठी का नोकरी करायची का? मटण आणलंस ना, चला 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 निघा. आणि एक काम कर, ती निकिता उठली का ती बघू नये, नाही तर तो अरविंद काका आला ना तिला उगाच लेक्चर देत बसले. नाही अरे हसतोस काय? जा ना आता. उठली ती, अंघोळ बिंगोळ करून आईला किचन मध्ये मदत करते. जाऊन बघा जाऊन. अरे काय सांगतोस काय? ते पण हिंदी सिरियल सारखे टॉवेल बिवेल लावून आली आहे ते मस्त पैकी. बघा जरा तुम्हीच जाऊन. 1 दिवस तिचे बाबा बोलले तर लगेच दुसऱ्या दिवशी मदतीला उभी राहिली ती. नाही तर तुम्ही नुसते वाढलेत. चला निघा. कल नाही गाडीची. हा गोळा तयार झाला ना तर साधारण आपल्याकडे एक साधी पोळी असते ना, तिचा एवढा गोळा असतो. तर ते हे कर बरं तू. एक छोटा गोळा बॉल तयार करायचा आहे तुला. निकिता बस हे बघ एवढा घेऊ. नाही पण हे बघ ना, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक आहे. असं गोल करायचा, अजून एकदा करायचा, या बाजूने करायचा. हा असा एक गोळा तयार केला की मग इथे ठेवायचं. तेल पण आपल्याला लागतं, मी तुला शिकवणार आहे. हे लाटणं कळलं? लाटणं. हा आता हे ठेवलं ना याच्यावर, मी तुला आधी करून दाखवते. त्याला पण एक प्रेशर वापरायचं असतं साधारण. असं एकदा केलं, दुसऱ्यांदा असं केलं, मग त्याच्यावर थोडं पीठ अशासाठी टाकायचं जे तुम्हाला पापुद्रे मिळतात ना पोळीचे, ते हे पीठ टाकल्यामुळे मिळतात. हा म्हणजे पोळ्याचे पापुद्रे येतात की नाही, लेयर्स येतात की नाही, तुला घडीची पोळी आवडते ते हे पीठ टाकल्यामुळे तसे येतात. म्हणजे ही त्रिकोणी, ही घडीची पोळी. हा घडीची पोळी. हा आणि मग हे टाकल्यानंतर आता याला एक प्रेशर द्यायचं असतं. तू करून बघतेस का? अरे अरविंद, खरं सांग, तुला त्रास नाही ना झाला? शे बाबा त्रास कसला? अरे कसला म्हणजे काय? म्हणजे माझं डोकं फिरलं बाजूला बसून, तुझं काय झालं असेल? बरं का अरविंद, चुकलंच ते. तुझी मी महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष अशी ओळख करून द्यायला नको होती. तिथे सगळा घोळ झाला. चालतं बाबा, एखाद दिवस तेवढंच मनोरंजन. नाही पण खरं सांग अरविंद, तुला राग नाही झाला? शे बाबा
तुम्ही उगाच त्रास करून घेताय. तसं त्यांचं काही चुकलं असं नाही, पण काय आहे, असं मुखटपणे निमूटपणे ऐकून घेणारा श्रोता त्यांना कधी मिळत नाही, तो सुद्धा अमेरिकेतला, म्हणून त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. म्हणून ते नको ते बोलले, नको ते सांगत होते. हो, मला काही सुचेना एकदम काय बोलावं ते. सगळं एकदमच सुरू झालंय. नाही, बरोबर, बोलायला संधी तरी कुठे होती. पण आडवी शेखरला यातलं काही सांगू नको ना. का? नाही म्हणजे त्याला आवडणार नाही. तुला त्रास दिला त्या लोकांनी, नको ते बोलले. छे बाबा, त्यात कसला त्रास आलाय? मी सांगेन ना, मला त्रास झाला तर सांगेन ना. नको नको, तू आधी मला प्रॉमिस कर की तू काही घरी बोलणार नाही. बरं, प्रॉमिस. चल, जेवण तयार असेल, श्यामाला वाट बघत असेल. ओके. वा, बघ किती छान आलाय शेप आता त्याचा, है ना? छान झाली. हे बघ, बरोबर गोल, काही काही चंद्रासारखी सुद्धा दिसते. अरविंदला त्यांच्या तावडीतनं मी सोडवला आणि दोघांनी पळ काढला. हैराण केलं त्याला. काय सांगायचं. मस्त आबा, मस्त, खूप छान. अरे चांगलं चांगलं केलं दाबा. वेडा केला त्याला. का केलं तसं? काय केलं? काय का केलं का असं? पळ काढायला पाहिजे होता. का म्हणजे काय, तिथे राहून चालत नसतं. नाही नाही, ते नाही म्हणत. तुम्ही मुळात अरविंद काकाला तिकडे घेऊनच का गेलात? अरे काय घेऊन गे म्हणजे काय, मला सुद्धा एक इच्छा होती की बाबा माझ्या जावयाला त्यांनी बघावं. इतकी वर्ष अमेरिकेमध्ये आहे, स्मार्ट आहे, चांगल्या पोझिशनला. अच्छा, म्हणजे इम्प्रेशन मारण्यासाठी तुम्ही घेऊन गेलात? त्याची इच्छा होती की बाबा आपल्या, त्यांची इच्छा होती, त्यांनी सांगितलं. लाडक्या पेन्शनर क्लब मध्ये तुम्ही घेऊन गेलात. तो माणूस कम्प्युटर इंजिनियर आहे आणि तुमच्या पेन्शनर क्लब मध्ये खारकर नेने सारख्या माणसांसमोर त्यांना घेऊन गेलात. काय ऐकवलं त्यांनी? तर नाट्य गीत आणि काय तुमची ती संभाजीचे सीन ऐकवलंय? संभाजी नाही काय मला हे संभाजी खारकर काय म्हणाले, आता संभाजी हे खारकर काय म्हणाले की ते गांधीजी, संभाजी ना गांधीजी, तर ते त्याला त्याची इच्छा असते. त्याला इच्छा की आपल्या लाडक्या सासऱ्यांचे लाडके मित्र कोण आहे ते नेहमी ऐकतात. नेहमी खारकर. अच्छा, म्हणजे त्यांचा वेळ जात नव्हता असं म्हणायचंय. 4 दिवस तो माणूस सुट्टीसाठी आला. मनोरंजन करायचं होतं तुम्हाला. मनोरंजन करायचं होतं तर 4 सिनेमे दाखवायचे, 4 नाटकं दाखवायची. का केलं? अरे नाटकां जाहिरात बघून घाबरला तू. घाबरला हे तुम्ही ठरवता. म्हणजे तुमच्या मते ते खेळ नाही. त्याला चावी दिली की टक 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 करत येणार. आपण सगळे दाखवू, आपण इम्प्रेशन मारूया. मी गंगाधर किती ग्रेट आहे पेन्शनर क्लबचा. बघा हे बघा, हे जावायला दाखवण्यासाठी केलं. एक मिनिट, हे बंद करा, हे बंद करा. योगासनं बंद करा. तुमच्यासाठी मर्यादित ठेवा. त्यांना त्रास होतो. कोणी सांगितलं तुम्हाला त्यांना योगासन शिकवायला? सांगा ना. माहिती आहे त्यांना त्रास होतो. त्रास होतो. निकिताला बोलून दाखवलं त्यांनी की त्रास होतो. निकिता म्हणाली सांग आबांना, सांग त्रास होतो म्हणून. आता मी कसं सांगणार? हे घटने तू माझ्या अंगावर ओरडतो का? आजोबा तुझा सर्व पोलीस ऑफिसर समोर मी काय स्टॅम्प घोटाळा अडकलेला आरोपी आहे का? नाही नाही आबा, ओढ बघा ओढतो माझ्या अंगावर. मी नाही वैतागत आहे. मग माझ्या तोंडून आई आणि बाबा हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत, तर त्याची तयारी करतोय. तुम्ही उत्तर तयार ठेवा, कळलं का? ते मला विचारणार. हो, तयार आहे. ते तुझ्या तोंडून मला आधी ऐकायचं. ए शिर्या, आता हा कुठे गेला? आबा, तू इथे आहेस? अरे चल ना, पानं पडली मी असं. आबा, हो अरिन भाऊजी काय म्हणत होते की त्यांना भूक लागली आहे पण तुमच्याशिवाय जेवणार नाहीये ते. आणि काय बरं म्हणत होते सकाळचं त्यांचं
अगोवीर काय झालंय हे आव्हान? काय मी सांगतो ना, ते साठलंय ना, साठलंय ते त्रास देतंय, ते बाहेर यायला हवं ना. काल त्रिफळा घेतलं नाही का? मी तेच विचारायला आले. हरिण भाऊजींना काहीतरी होतंय छातीमध्ये. तुम्ही येताय बोला का? बोला बोला. अरे काय झालंय? त्याला काहीतरी साठलंय का, काय काहीतरी झालंय? बोलायचं. हरिण भाऊजींना काहीतरी औषध द्यायचंय, तर मी म्हटलं आबांकडे काही हा, हरिण भाऊजी, दादा. देता का? पानं मांडली आहेत मी. हो, आई, आई, पानं आई, मांडली आई, मी घेऊन येतो, मी घेऊन येतो. या तुम्ही. मी घेऊन येतो. शांत शांत व्हा. समोर अरविंद काका असणार, आजूबाजूला आई बाबा. ते मस्त असा प्रश्नांचा भडीमार करणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट काका. माझ्या मनात असं काही नव्हतं. या तिकडे येऊन सांगा माझ्या मनात काय होतं ते. गंगाधर आ रहे हो ना? Soyam, toyam, tadanum tum tadani.